भज पांडुरंग करी प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाव मनमंदनेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रहाला भल पावन झालो चराचरी अलंकापुरी रंग सिंहासनस्थम पदम भोजते जन्म स्मृती स्प्रदर्शन विनिंद्रांदेवे सदा स्तोय मानव समाधिस्थ मूर्ती ध्वज ज्ञान जयाचे तुल्य स्मरण व्यवस्थित कलवतीच्या अधिकारातीच्या दुसरे चंद्रश्री नमस्कार आता गाव दरवाजे येता कंठ सोराराता जगृतमी वैवासित लोकांची आचरण मजब सतसो परमित्यातू जान ब्रह्मणाचा सुते नारद दान नाम चित्तक्षुतावाची आचरण नम धर्म जितविनाची बरी तो संभाजी जान का उतरला जयाची आकू तवा छत्रपतींच्या चरण पडले मंजन भव अमंजन हारी रघु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय 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 राम सिया राम नाम संसाराची किती आयुष्याला बघायला जाते विठ्ठल पाय पडून प्रश्न प्रसंग केला जगद्गुरु जगत वंदनीय गुरुचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा भौतिकांच्या पाठांतराला अभंग आहे. अभंगाच्या प्रथम चरणात माझे जगद्गुरु तुकोबा त्यांना आम्हाला सांगतात की नाम घेता उठा होते बाबाने चालता उठता बसता भगवंताचं नाम घ्या. नाम घेता येते तुम्हाला या संसार भाव सागरातून आपला जे प्रपंच आहे प्रपंचातून तुम्हाला सुटायचं असेल तर काय करा चालता उठता बसता भगवंताचं नाम मुखामध्ये घ्या. आणि ऐसा जो लाभ आहे की भगवंताच्या चरणापर्यंत जाण्याची जर संधी आपल्याला प्राप्त होत असेल मिळत असेल साध्य होत असेल तर भगवंताच्या नामाचा लाभ का घेऊ नये. आणि तिसऱ्या चरणात तुकोबा सांगतात की नामापुरते साधन नाही. आपण आल्यापासून भगवंताचं नाम घेत आलो आणि नामाशिवाय दुसरं काय करायचं नाही सांगितलं काय नाम फक्त नामच घ्यायचं. आणि शेवटच्या चरणात तुकोबा सांगतात अरे भगवंताचं ज्ञान घ्यायला अजिबात दुर्लक्ष करू नका. हळी घेऊ तुकोबा सांगतात हकारोनी सांगे तुका नाम घेता राय नका ऐसा लाभ बाबा जाते विठ्ठल पायी पडे असा अभंगाचा सरळ साधा भावार्थ आहे. अभंगाकडे वळण्याची तरी थोडासा पर्याय श्रीराम भाषा पालखी सोहळा आज घरनिकी मुक्काम आमचे शेख महाराज त्यांच्या प्रांगणामध्ये आज चालू असलेला हा आपला मुक्काम आईच्या सेवेसाठी आईने सांगितलं होतं की आपल्या घरी 4 माणसं जया घातली पाहिजे. ती आईच्या पोराला ऐकावं असं त्यांच्या प्रांगणामध्ये हा चालू असला सुंदर असा सुंदर सविष्ट मंडप हा चालू असलेला त्यांच्या कुटुंबियांना प्रभू रामचंद्रांच्या कृपाशीर्वादाने सत्यशांती आयुष्यभर लाभो त्यांच्या हातून अशी सेवा उत्तरोत्तर घडावी हे प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला सुरुवात करतो. महाराज प्रथम आपण ज्यांच्या जीवनामध्ये अतिशय त्रास सहन करावा लागला नाही अतिशय दुःख प्राप्त झालं पण भगवंताचं नाम निकट आज घेतलं नाही असं घडलं नाही महाराज. त्याचं उदाहरण जगद्गुरु तुकोबा येतात
आपल्याला थोडीशी ठेस लागली की आपण भगवंतांना शिवाय हजरतो. पण महाराज माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला उदाहरण देतायत. उदाहरण ते मागे पापी पांडव अखंड वनवासी. महाराज 5 पांडवांना 100 करोड रात्र दिवस मारून रात्र दिवस भीमाला विषाचे लाडू घातले. द्रौपदी आई साहेबांना भर सभेत प्रोत्साहन केलं. पण भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यायचे नाही महाराज. परित्याग प्रवासी आटवितू. दुसरं उदाहरण देते. दुसरं तुकोबर आहे प्रमादाशी पिता करीतो जाचन. महाराज फक्त प्रल्हादजींना 21 वेळा मारण्याचा प्रयत्न केला. 21 वेळा फक्त प्रल्हादजींना. तरी सुद्धा भगवंताचं नाम मुखामधनं सोडलं नाही महाराज. परितो स्मरे नारायण. आणि शेवटचं उदाहरण माझे जगद्गुरु तुकोबराय देतात. लक्षपूर्वक ऐका. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. महाराज सुदामदेवाच्या संसारामध्ये 18 विश्व दारू 18 विश्व खायला अन्न नव्हतं. सुदामदेवाच्या संसारामध्ये काय खायला अन्न नव्हतं. महाराज सुदामदेवाच्या पत्नीचं नाव आहे सुशीला माता. काय नाव आहे ऐसा सुशीला माता. आपल्या पतिदेवाला म्हणता मानव तुम्ही भगवंताचं भजन करताय नामचिंतन करताय काय अडचण नाही. रात्र दिवस भजन करा. पण म्हटले 4 दिवस माझी चूक पेटली नाही. 4 दिवस झाले माझी चूक पेटली नाही. आणि तुम्ही सांगताय तुमचा देव करुणावंत आहे दयावंत आहे त्याची सोन्याची द्वारका आहे. जावा म्हणलं काहीतरी या त्याच्याकडून घेऊन जावा. काहीतरी देवाकडे काहीतरी घेऊन या. लक्षपूर्वक ऐका. सुधांत काय म्हणतात लक्षपूर्वक ऐका. अगं सुशीले अगं एवढे चांगले अंतकरण एवढे चांगले विचार तुझ्या मनामध्ये असताना एवढे वाईट विचार तुझ्या मनामध्ये